कधी तुम्ही लक्ष दिलंय का की संक्रांतच्या आधी काही लोक म्हणतात, थांब आत्ता नाही, आज किंक्रांत आहे. पण हा किंक्रांत म्हणजे नेमकं काय? काय एवढं विशेष आहे या काही तासांमध्ये? आणि सर्वात महत्त्वाचं, या काळात आपण काय करावं आणि काय करू नये? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खोलात जाऊन समजणार आहोत किंक्रांतचा खरा अर्थ, त्यामागचे पुराण, ज्योतिष आणि सांस्कृतिक कारण, आणि हा काळ आपलं जीवन कसं प्रभावित करतो, तसेच किंक्रांतच्या वेळी काय करू नये आणि खरंच कोणत्या गोष्टी केल्यास फायदा होतो, ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किंक्रांत म्हणजे काय? सर्वप्रथम अगदी सोप्या शब्दात, किंक्रांत म्हणजे सूर्याच्या राशी बदलाच्या आधी पश्चात येणारा प्रतिकूल किंवा अस्थिर संक्रमण काळ. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्या बदलाला म्हणतात संक्रांत. पण या बदलापूर्वी आणि लगेच नंतर काही तास असे असतात जे अशुभ किंवा कठीण म्हणून मानले जातात. हा कालावधी म्हणजे किंक्रांत. तो पूर्ण दिवस नसतो, साधारण 3 ते 8 तास. पंचांगानुसार हे ठरते. हा काळ मन नको, थांब, सावध राहा असा संकेत देतो. किंक्रांत का अशुभ मानतात? 1. ज्योतिषीय कारण. सूर्य राशी बदलताना स्थिर नसतो, ऊर्जा बदलते, ग्रहयोग बदलतो, परिणाम अनिश्चित असतात. पुरातन संस्कृतीत अनिश्चितता म्हणजे अशुभ. 2. पौराणिक कारण. अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे, सूर्याच्या संक्रमण काळात देवयोनी आणि असुर योनी यांच्यात ऊर्जा अस्थिर होते. महत्त्वपूर्ण निर्णय, युद्ध, यात्रा, विवाहासारखी मोठी कार्य किंक्रांत काळात न करण्याची प्रथा आहे. 3. आध्यात्मिक कारण. किंक्रांत हा बंध, भार, अहम सोडण्याचा क्षण मानला जातो. अशा क्षणी शुभ कामापेक्षा अंतर्मुखता जास्त हितावह. 4. सांस्कृतिक कारण. हा काळ लोकांना थांबायला सांगतो. नवीन सुरुवात करण्याआधी शांत बसा, स्थिर व्हा. हा पुश बिफोर प्रोग्रेस आहे. आता मुख्य मुद्दा, किंक्रांतच्या वेळी काय करू नये. 1. शुभ कार्य करू नये. गृहप्रवेश, लग्न, नवी खरेदी, पैसा गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे हा काळ संक्रमणाचा आहे, स्थिरतेचा नाही. 2. प्रवास टाळावा. प्रवासात अनिश्चितता वाढते आणि किंक्रांत म्हणजेच अनिश्चिततेचा काळ. आवश्यक असेल तर करा, पण महत्त्वाचा प्रवास पुढे ढकलण्याची शिफारस. 3. वाद, भांडण, कठोर निर्णय. या काळात मानसिक अस्थिरता वाढते. लोक लहान गोष्टींवर भडकू शकतात. म्हणून भांडण, करार, नोकरी बदलाचा निर्णय, मोठे आर्थिक व्यवहार हे टाळावेत. 4. घरातील मोठी साफसफाई, वस्तू बदलणे. परंपरेनुसार हे गृहस्थ जीवनातील अस्थिरता वाढवते. किंक्रांतमध्ये घरातील स्थिरता राखणे अधिक महत्त्वाचे. 5. नवीन इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने खरेदी. हा काळ अपूर्ण फल देणारा मानला जातो. अर्धवट फायदा किंवा नुकसान दोन्ही शक्य. 6. देवाला नवे नैवेद्य, नवा व्रत प्रारंभ. देवकार्य स्थिरतेच्या क्षणी करायचे असते. किंक्रांत काळ हा संयमाचा काळ. नवीन पूजा सुरू करण्यास अपशकुन मानला जातो. 7. मोठे विधी, वास्तुशांती, मुंज, उपनयन हे सर्व शुभ नक्षत्र आणि स्थिर योग मध्ये करायचे असतात. किंक्रांत मध्ये न करण्याचे कारण ऊर्जेची अस्थिरता. 8. ऋण पावती, कोर्ट कचेरी कामे, अनिश्चितता, विलंब, कठीण परिणाम हे तिन्ही किंक्रांत काळात जास्त दिसतात. किंक्रांत मध्ये काय करावे? आता सकारात्मक बाजू. फक्त काय टाळावे हे माहीत नसावे. किंक्रांत मध्ये कोणते कार्य उत्तम मानतात हेही जाणून घ्या. 1. ध्यान, शांती, मौन. हा काळ अंतर्मुख होण्यासाठी सर्वोत्तम. मन शांत करण्यासाठी ध्यान, हळू श्वसन, मंत्र जप, प्रार्थना याला शरीर मनाची बांधणी शांत ठेवण्याचा काळ म्हणतात. 2. जुने राग, क्रोध, दुखावलेल्या भावना सोडून द्या. किंक्रांत म्हणजे रिलीव्ह टाईम. जुने सोडल्याशिवाय नवं येत नाही. ही वेळ डिटॉक्स सारखी आहे, मनातील भार उतरवण्याची. 3. मनन, चिंतन, नियोजन. या काळात मोठे काम सुरू करू नका, पण मोठ्या कामाचे नियोजन जरूर करा. 4. साधी पूजा अर्चा. नवे पूजा नको, पण साधा दीप लावा. शांत प्रार्थना करा, सूर्याला अर्घ्य द्या. ही गोष्टी शुभ मानल्या जातात. 5. एकांतात वेळ घालवा. किंक्रांत हा वेळ जमावाचा नाही, तो स्वतःसोबत राहण्याचा आहे. 6. सामुदायिक सेवा किंवा दान अत्यंत शुभ. याला पुण्यप्रत मानले जाते. दान म्हणजे स्थिर ऊर्जा निर्माण करणे, विशेषतः अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबांना मदत. 7. जुनी कामे पूर्ण करणे. किंक्रांत काळ क्लोजर एनर्जी निर्माण करतो. जुने काम संपवण्यासाठी योग्य. किंक्रांत म्हणजे घाबरण्याचा काळ नाही, तो जाणीवेचा काळ आहे. नवीन सुरुवातीच्या आधी स्वतःला स्थिर करण्याचा क्षण. काय टाळावे हे माहीत असणे गरजेचे आहे, पण त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळाचा खरा उद्देश समजून घेणे. तो उद्देश आहे शांतता, संयम, मनन आणि नव्या प्रवासाची तयारी. मकर संक्रांत 2026 संपूर्ण पंचांग व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.